नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे। अर्धा किलो साबुदाणे घ्यायचे, रात्री धुवून स्वच्छ पाण्यात भिजत ठेवायचे। थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे ओव्हरनाईट। 6 बटाटे घेतलेत मी बॉईल करून, त्याची साल काढूया। साल काढून झालेली आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेऊया, त्याच्यामध्ये जिरं 1 चम्मच, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, हे सगळं मिश्रण आणि अर्धा चमचा मीठ, हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे, पण जाडसर वाटायचे। आता रात्री भिजवलेले साबुदाणे बघू आपण कसे भिजलेत। आता ते दाबून बघायचे, दाबून बघितलं की कळेल, ते दाबले गेले म्हणजे चांगले भिजले। व्यवस्थित त्यांना हलवून घेऊ। सगळ्या साईडने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण जे मिक्सरला वाटलेलं मिश्रण ते त्याच्यात घालू, तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकसारखं। व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेतलं टाकून, जाडसर असल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होईल। आता एक किसणी घेऊया, आपण खोबरं किसतो ती, त्याच्याने बटाटा किसून घेऊया। किसण्याचं कारण एवढंच, तो व्यवस्थित मिक्स करता येतो। सगळे बटाटे मी किसून घेते, मग तुम्हाला दाखवते। सगळे बटाटे किसून झालेले आहेत। आपण मिक्सरचं तर परत भांडं घेऊ चटणी करण्यासाठी। ओल्या नारळाची, ओला नारळ व्यवस्थित कापून घेऊ, बारीक बारीक तुकडे करून घेऊया। मी इथे 1 नारळ घेतला आहे, त्याचे बारीक बारीक काप करते। चार 5 मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची चटणी करून घेऊ। थोडंसं वाटून झालं की पुन्हा उघडून बघूया आपण। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा वाटून घेऊ। आता चटणी झालेली आहे आपली। आता वडे तळायला घेऊया आपण। तेल गरम करायला ठेवले आहे। आता आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता वडे बनवायला घेऊया। पुन्हा एकदा हलवून घेते व्यवस्थित। एक गोळा घ्यायचा, व्यवस्थित गोल करायचं दाबून। आता थोडं चपटा करून घेऊया।
असेच मी वडे बनवून घेते, मग तुम्हाला तळून दाखवते. 3 बनवलेले आहेत. आता मी गरम तेलामध्ये सोडते. वडे तेलात टाकल्यावर गॅस स्लो करायचा आहे, नंतर वडे करपून जातील आणि शेकणार नाहीत. वर खाली हलवून घेऊ व्यवस्थित. तळून झाले आहेत. आता मी काढते. चटणीबरोबर सर्व करू. थँक्यू.